क्लेपासून त्रिशाने किती छान ब्युटिफुल असं कलरफुल पिक्चर आणि एक प्रकारचं चित्ररेखा तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता विविध कलर वापरलेले आहेत, म्हणजे ग्रीन, ऑरेंज आणि मागून असं दिसू शकतं, पुढे असं दिसू शकतं. हाचा हँड आहे आणि तुम्ही बघू शकता या हँड मध्ये एक मोदक पण आहे. मोदक ठेवलेला आहे. किती छान आणि सुंदर असं ब्युटिफुल आर्ट तयार केलेलं आहे त्रिशाने. वरचा जो आहे तो मोरपंख आहे वर लावलेला. तिला मी क्ले आणला होता, तर त्या क्लेपासून तिने क्रिएटिव्ह असं इमॅजिन करून छान प्रकारे एक प्रकारचं कॅरेक्टर तयार केलेलं आहे. मला जेव्हा पप्पा ड्रॉइंग क्लास लावतील ना, तेव्हा मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. मी माझे नवीन कलर उघडल्यावर ड्रॉइंग बुक उघडणार आहे. नवीन कलर उघडल्यावर मी तुम्हाला व्ह्यू आहे. हा टॉप व्ह्यू आहे. वरून बघितलं जसं दिसेल एखादे कॅरेक्टर असं इमॅजिन तयार करण्यापेक्षा असं क्रिएटिव्ह कुठलाही विचार न करता केले तर क्यूट असं कॅरेक्टर तयार झालेलं आहे. व्हेरी नाईस कॅरेक्टर विदाऊट एनी इमॅजिनेशन. म्हणजे असं कुठलाही विचार नव्हता मनामध्ये की काय तयार करायचं आहे, पण एक अशा प्रकारे तयार झालेलं कॅरेक्टर आहे. लहान मुलं खूप क्रिएटिव्ह असतात. त्यांच्या मनामध्ये अनेक कल्पना आलेल्या असतात. ते त्या चित्राच्या माध्यमातून, ड्रॉइंगच्या माध्यमातून किंवा असं क्लेच्या कॅरेक्टर्स डिझाईनमध्ये त्याच्यामध्ये ते काढू शकतात. हो. थँक्यू त्रिशा फॉर व्हेरी ब्युटिफुल कॅरेक्टर. मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला न्यू व्हिडिओ दाखवणार आहे मला पप्पाने ड्रॉइंग क्लास लावल्यावर. बाय. मी हा गणपती बनवला आहे क्लेपासून. ह्याच्यामध्ये मी माझ्या पप्पांनी क्ले आणला होता, तर मी ह्या क्लेपासून असं बनवलेलं आहे. हे खूप छान दिसतंय आणि हे आता मी तिथं ठेवणार आहे. मी हे इथं असं करून करतीये. बोटाने इथं असं करायचं म्हणजे चिटकून राहतं, ह्याला हे पडणार नाही. मी हे असं केलं होतं. तुम्हाला हे कॅरेक्टर कसं आवडलं, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.